श्रीमंत कोणाला म्हणतात मग ऐका, अर्धा मिनिट. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचा वर्धापन दिन आलाय. भाऊंच्या आश्रमामध्ये कार्यक्रम होणार म्हणून 6 महिन्यापासून भाऊला आपल्याला या वर्षी वर्गणी द्यायची म्हणून बिचारी दिवसभर दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाते, काबाड कष्ट करते. अरे 100-200 रुपये मजुरी मिळवते. त्यामधले अर्धे पैसे भाऊच्या आश्रमाला सप्ताहामध्ये वर्गणी द्यायची म्हणून एका साईडला ठेवते आणि अर्धेच आपल्या प्रपंचामध्ये खर्च करते. पण ऐका, सप्ताह जवळ येतो, वर्धापन दिन जवळ येतो, महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार कथाकार येतात आणि आता भाऊकडे ती वर्गणी आहे ती 4-5 हजार सुपूर्त करायची. ही वेळ जेव्हा जवळ येते ना, अरे त्या माऊलीच्या घरी तिचा मुलगा आजारी पडतो, नाविलाजाने परतूरला दवाखान्यामध्ये न्यावं लागतं, ऍडमिट करावं लागतं. 2 दिवस ऍडमिट होतो आणि त्या 2 दिवसाचं बिल 5,000 रुपये होतं. अरे जवळ खिशामध्ये रुपया नाही ना, जे भाऊला देण्यासाठी 5,000 ठेवले ते सोबत घेऊन गेली आणि त्या हॉस्पिटलचं बिल त्याच पैशाने भरलं. पण ते भरत असताना डोळ्यामध्ये अश्रू आहेत, पण आपलं लेकरू सुखरूप आहे याचा आनंदही आहे. ती माऊली जेव्हा ते घेऊन घरी येते ना, त्या लेकराला जेव्हा घेऊन घरी येते, देवासमोर बसते, देवासमोर धाय मोकलून रडते. दुसऱ्या दिवशी लेकराला घेऊन आश्रमामध्ये येते, भाऊ समोर येऊन भाऊला प्रणाम करते आणि भाऊला म्हणते, भाऊ भाऊ माझं किती दुर्दैव आहे हो भाऊ. अरे मी ठरवलं होतं, मी फार गरीब आहे, दरवर्षी वर्गणी नाही देऊ शकत, पण या वर्षी आपल्या आश्रमामध्ये गजानन बाबाच्या चरणावरती मला हे वर्गणी अर्पण करायची होती. भाऊ 6 महिन्यापासून माझ्या प्रपंचातनं माझं पोट मारून मी थोडे थोडे पैसे एकत्रित केले हो, पण भाऊ ते पैसे हॉस्पिटलमध्ये द्यावे लागले. असं का करावं भाऊ देवाने? का माझं लेकरू आजारी पाडावं भाऊ? का असं देवाने माझ्यावरती संकट आणावं भाऊ? अरे माझी इच्छा होती भाऊ 5,000 रुपये तुम्हाला वर्गणी द्यायची, आता मी 5 रुपये सुद्धा देऊ शकत नाही भाऊ. बोला ना, देवाने असं संकट माझ्यावरती का आणावं? आणि धाय मोकलून रडणारी माऊली, मी यावर्षी तुम्हाला 1ही रुपया देऊ शकत नाही भाऊ, म्हणून धाय मोकलून रडणारी ती माऊली खऱ्या अर्थाने कोट्याधीश जरी आपण असेल ना, त्याही पेक्षा त्या माऊलीकडे एक वेळेस खाण्याची जरी व्यवस्था नसेल तरी ती जगाच्या पाठीवरती सर्वात श्रीमंत माऊली आहे. त्याला श्रीमंती म्हणतात. मग तिची समजूत काढावी लागते. अगं वेडे, अगं मा, हीच तर तुझी परीक्षा आहे ना. तू खरंच भगवंताशी किती प्रामाणिक आहेस, खरंच भगवंतावरती तुझं किती प्रेम आहे. तो माझा भगवंत परीक्षा घेतल्याशिवाय कसा राहील ग? काळजी करू नकोस, या वर्षी तुला 5,000 द्यायचे होते ना, पुढच्या वर्षी माझा देव तुला 50,000 देण्याची पात्रता निर्माण करेल. तू काळजी का करतेस? बस जी भावना आहे ना तीच भावना ठेव. याला श्रीमंती म्हणतात. प्रेमाने बोला राधे राधे. ही श्रीमंती आहे खरी. धनवृद्धा बलवृद्धा, बल आहे पण गरीबावरती रुबाब गाजवतो. काय करायचं ते बळ? एक उदाहरण आहे ना, एक पैलवान पूर्वीचा काळ कुस्त्या खेळायला जायचा. कुस्त्या, त्याची एक कुस्ती, पूर्वीचा काळ 1 लाख रुपयाला एक कुस्ती. जिथे जायचा तिथे कुस्ती मारून यायचा. हळूहळू महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला, हिंद केसरी झाला. पण एक वेळेस कुस्ती खेळून येत असताना, पूर्वीचा काळ गाड्या घोड्या नव्हत्या, पैदल निघाला. जंगली रस्ता आहे. रस्त्याने येत असताना चोरांना माहिती हा पैलवान आहे, 1 लाखाची कुस्ती याने जिंकली, याच्याकडे 1 लाख रुपयाचं गबाळ आहे. 4-5 चोर आले, याला अडवलं, एवढं मारलं एवढं मारलं एवढं मारलं, मारून मारून तोंड सुजवलं, हात मोडला, पाय मोडला, तोंडातनं रक्त आलं. चोरट्यांनी मारलं तर खरं, केवळ मारलंच नाही, ते गबाळ घेऊन निघून गेले चोर. हा ते रक्ताभंबाळ झालेलं तोंड घेऊन घरी आला, हात मोडलेला पकडून असा हात घरी आला, लंगडत लंगडत आला. दरवाज्यावरती थाप मारली, पत्नीने दार उघडलं, बघते तर काय, रक्ताभंबाळ झालेला, तोंडाला लागलं, हात मोडला, पाय मोडला. पत्नी म्हणते, का हो, कोणी मारलं तुम्हाला? तो म्हणला, अगं कुस्ती खेळून आलो, 4 चोर आडवे आले होते, चोरांनी मला मारलं आणि माझे पैसे घेऊन गेले.
पत्नी म्हणली, अहो असे जर समोर 10 चोर आले तर 10 चोरांचा मुर्दा पाडणारे तुम्ही, 4 चोरांना तुम्ही मारू शकले नाही, प्रतिकार करू शकले नाही. त्यांनी बाई मागे सारली आणि तो म्हणला, अरे मी काय मूर्ख आहे का? अरे माझी कुस्ती बघायला लोक 1-1 लाखाचं बक्षीस ठेवतात, फुकट या चोरांसोबत कुस्ती खेळायला काय मी वेडा आहे का? अरे वेड्या, इथे तुझी पैशावरची कुस्ती नव्हती रे, इथे तुझी जीवावरची कुस्ती होती. काय तुझे बल मातीत घालायचं तुझ्या संरक्षणासाठी जर तू वापरत नसेल तर मग हे बल काय करायचं? हेही बल व्यर्थ आहे. धनवृद्धा बलवृद्धा आयुवृद्धास्तथैवच आणि ते सर्वेपि ज्ञानवृद्धश्च किंकराः शिष्य किंकराः. हे प्रभू, तुमच्या ज्ञानासमोर हे सर्व छोटे आहेत, म्हणून हे सुतजी आम्ही प्रणाम करतोय. आपण ज्ञानी आहात, आमच्याकडे एखादी ज्ञानाची किरण द्या ना. आपल्याकडे करोडो सूर्याच्या तेजाप्रमाणे तेज आहे, आमच्याकडे एक फक्त किरण ज्ञानाची द्या, जेणेकरून आम्हाला समाधान वाटेल आणि जगाचं कल्याण होईल. त्यावेळेस सूतजी म्हणतात, हे ऋषियो, मैं तो कुछ भी जानता नहीं हूँ, फिर भी जो गुरुजनों से श्रवण किया है, अपनी अल्प बुद्धि से जो ग्रहण किया है, उसे बताने का प्रयास करेंगे. अब ध्यान से सुनना. सूतजी म्हणतात, मला काही येत नाही, पण जे मला गुरुजनांकडनं मिळालं, जे मी माझ्या अल्पबुद्धीने श्रवण केलं, ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. याला म्हणतात खरा ज्ञानी. माझ्यासारखा मोठा मीच शास्त्री. अरे तू शास्त्री नाही, पक्का मिस्त्री आहेस. तुला काय येतं? बरोबर ना? जो म्हणतो ना माझ्यासारखा मीच मोठा, समजावं हे अभि भोपळ्यातच आहे. जो म्हणतो ना मला का, जो ज्याचे सातत्याने असे हात असतात ना, तो खरा, तो समजावा खरा विद्वान आहे. इथे आपल्या आश्रमामध्ये विचार सागर महाराज कोणते कोणते ग्रंथ चालतात? सगळे ग्रंथ चालतात. कोणते कोणते शिकवले जातात? विचार सागर, वृत्ती प्रभाकर, अजून बार. जिथे विचार सागर, वृत्ती प्रभाकर अशा ग्रंथांचा पाठ चालतो, ते ग्रंथ कसा असतो काही लोकांनी डोळ्यांनी बघितला सुद्धा नसेल. माझं वाक्य नीट ऐका. वृत्ती प्रभाकर, विचार सागरांसारख्या ग्रंथाला काही लोकांनी उघडून बघितलं जाऊ द्या, अरे तो ग्रंथ कसा आहे डोळ्यांनी सुद्धा बघितलं नसेल, ते महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहे. आता फार गोड वाटते प्रसिद्धी, पण तोंड द्यायचे हे कधीच विसरायचं नाही. एवढी विद्वत्ता असताना सुद्धा असे हात आहेत, कधी कुणाला उलट नाही. आम्हाला जर थोडं कोणी काही बोललं तर तळपायाची आग मस्तकात जाते. विद्वत्ता खरी याला म्हणतात माय बाप. म्हणून सूतजी म्हणतात, हे ऋषियों, मैं तो कुछ भी जानता नहीं हूँ, फिर भी जो गुरुजनों से श्रवण किया है, अपनी अल्प बुद्धि से जो ग्रहण किया है, उसे बताने का प्रयास करूंगा. आणि आता बोलायला प्रारंभ करतात. वास्तविक माणसाचं जीवन काय आहे? चला आता व्यवस्थित आहे का? अच्छा, थकले काय माय? माझं बोलणं जरा जड जातं का? थकल्या काय? हे मावशा हो, नाही ना? इकडे भाऊ, ओय भाऊ, थकले? जाऊ उठून मग? नाही ना? खरंच थकले? अच्छा, जे जे लोक थकले त्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हे होई ना बात. अच्छा, उलट जे जे लोक नाही थकले त्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा, म्हणून मला हा आश्रम आवडतो. प्रेमाने बोला राधे राधे. अरे जिथे विचार सागर, वृत्ती प्रभाकर सारखी ग्रंथ तुम्ही ऐकताय, तिथला श्रोता किती गोड असेल. म्हणून हा आनंद आहे. चला, भगवान सूतजी बोलतात, हे ऋषियो, वास्तविक माणसाचं जीवन काय आहे? मी इथे आपल्याला प्रश्न करतो. इथे आपलं जीवन, प्रत्येकाला माझा प्रश्न आहे, आपलं जीवन कुठपर्यंत सुरक्षित? किती वर्ष आम्ही जगणार आहेत ते कोणाला सांगता येईल? सांगता येईल का भाऊ? सांगता येईल का? सांगता येईल? दत्तराव सांगता येईल किती दिवस आपण जगणार आहे? नाही ना. एका क्षणाचा सुद्धा ज्या जीवनाचा भरवसा नसेल. सूतजी म्हणतात, काळरूपी सर्पाचे आपण ग्रास बनलोय. कालव्याल मुखग्रास. आता मी थोडस संक्षिप्त बोलून महात्म्य संपून प्रथम स्कंदामध्ये प्रवेश करतोय, कारण महात्म्यामध्ये जर गुरफडलो वेळ आपली फास्ट जाते. थोडस मला पुढे जायचंय. कालव्याल मुखग्रास
त्राश निर्नाश हेतवे श्रीमद्भागवतं शास्त्रं कलौकीरेण भाषितम्. वास्तविक माणसाचं जीवन काय आहे? भगवान सुदजी म्हणतात, काळरूपी सर्पाचे आपण ग्रास बनलोय. आपलं जीवन कुठपर्यंत सुरक्षित? जोपर्यंत तो काळरूपी सर्प आपलं मुख बंद करत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी तो आपलं फाळलेलं मुख बंद करेल ना, त्या दिवशी 4 लोकांच्या खांद्यावरती जावं लागेल, 2 पायावरती नाही चालता येणार. काय भरवसा आहे? एका क्षणाचा सुद्धा ज्या जीवनाचा भरवसा नसेल. माझा प्रश्न आहे तुम्हाला महेशराव, अरे ज्या जीवनाचा एका क्षणाचा भरवसा नसेल, त्या जीवनामध्ये आम्ही लोकांना ऍटिट्यूड का दाखवतोय आणि कुणाला दाखवतोय? ज्या जीवनाचा एका क्षणाचा सुद्धा भरवसा नाही मायबाप, आता आम्ही बोलतोय हो, पुढच्या क्षणाला तुमच्याशी संवाद करू शकेल की नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. या क्षणाला तुम्हाला बोलतोय, पुढच्या क्षणाला मी तुम्हाला बोलेल की नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. मग अहंकार करायचा तर कुणावरती? 4 दिवसाची जिंदगाणी आहे प्यारे. हे काचेचं भांड कधी याला तडा जाईल, कधी फुटेल ना सांगता येत नाही. 4 दिवसाचं हे जीवन आहे, कसं राहायला पाहिजे हो? तरी सुद्धा आम्हाला माहिती आहे, अरे याचा भरवसा नाही, पण आम्ही विसरलो ना. लक्षात ठेवा, आम्ही जरी मरणाला विसरलो तरी ते मरण क्षणाक्षणाला आपली वाट पाहतं, मरण क्षणाक्षणाला आपली आठवण करतं. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. पण आम्ही विसरलोय महाराज. अरे एवढा रुबाब गाजवतात, एवढा ऍटिट्यूड दाखवतात. थोडं कोणी काही बोललं, ए मला बोलतोयस? माहिती मी कोण आहे? मला ओळखत नाहीस? आर माझं नाव जरी ऐकलं तरी अख्खा तालुका लटा लटा कापतो आणि मला उलट बोलतोस. अरे बाबा, तुझं नाव ऐकल्यानंतर तालुका लटा लटा कापत असेल, पण एकदा का त्याची नजर तुझ्यावरती पडली ना तर तू उभा लटा लटा कापशील. का विसरलोय आम्ही? कुछ पल की जिंदगानी, फार गोड भाव आहे, काय भरवसा आहे. कुछ पल की जिंदगानी, एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे, पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी, एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे, पल का नहीं. मेरे नाथ एका क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. कबीर बाबा सुद्धा बोलतात, क्या जीवन की पकड़ी है आस. फार गोड भजन आहे. 1 मिनिट गाऊयात, पुढे जायचंय आपल्याला. 1 मिनिट फक्त सर्वांनी मोठ्या प्रेमाने बोला. क्या भरोसा है इस जिंदगी का,